Once more! Once more! Once more! शाबाश बेटा, बहुत जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भाऊचं चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त हलगी आणि बेस हे दोन सॉन्ग मिक्स करून झालेले आहेत। तर व्हिडिओला एक प्रयत्न करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लागणारा बीटमार्क आणि तो व्हिडिओ मित्रांनो, आणि बीटमार्कचे म्हणजे हायलाइट मोशनचे बीटमार्कची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल मित्रांनो। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून आणि बीटमार्क हायलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा टेलिग्राम चॅनलवरून पिनड कमेंट्समधून एक म्हणजे लास्टला सर्वात हायलाइट मोशन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे। त्यानंतर मी तुम्हाला एक प्रोजेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रोजेक्टची लिंक किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राममध्ये दिलेला आहे, तो इम्पोर्ट करून घ्यायचा। प्रोजेक्ट अशा प्रकारे आहे, बघू शकता मित्रांनो। तर इथे बघू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो बीटमार्कचं प्रोजेक्ट। तर आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, असं वरी स्क्रोल करून यायचं आहे खाली एकदम इथे सॉन्गच्या वरची जो फोटो आहे तुम्हाला इथे चेंज करायचे। तर सर्वात पहिल्यांदा पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन हे जे नंबर दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर मी एक्झाम्पलसाठी हा थर्मोबाईल जो आहे तो ॲड करतो, इथे प्लस चेकवरती क्लिक करायचं आहे। तर इझिली बघू शकता इथे ॲड झालेला आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे समजा फोटो, जिथे समजा लेअर्सवरनं अशा प्रकारे वेगवेगळे फोटोज ॲड करून घ्यायचे, तर इझिली होऊन जातील मित्रांनो। तर इथे बघू शकता, तर तुम्ही ते समजे लेअर्स बघू शकता ॲड करायचे। मला हा प्रोजेक्ट बनवायलाच 1 तास लागलेला आहे आणि व्हिडिओचा कॉन्सेप्ट हुडकायला खूप वेळ लागलेला आहे, त्यामुळे एक व्हिडिओ लाईक करा। तर आता काय करायचंय, इथे जे तुम्ही फोटो बदलल्यानंतर तुम्हाला इझिली आता डाउनलोड करून घ्यायचं आहे, म्हणजे सेव्ह करायचा आहे हा व्हिडिओ। पण इथे फोटो चेंज करणे गरजेचं आहे मित्रांनो। इथे समजे फोटो चेंज करायचे, तुमचे लावून घ्यायचे फोटो रिप्लेस करून। त्यानंतर ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट एक्सपोर्ट केलेला आहे मी, त्यामुळे एक्सपोर्ट करत नाही। तर व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आता VN ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे। VN प्ले स्टोरवर इझिली अवेलेबल आहे मित्रांनो, तिथून आपण डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं। इथे साईडला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर आता व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला तो ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला येऊन हा जो ब्लॅक कलरचा जो हे मित्रांनो ते डिलीट मारून टाकायचे इथे। त्यानंतर आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे। तर पहिल्यांदा आता इथे म्हणजे पहिल्या बीटवरती यायचंय। तर इथे बघू शकता मित्रांनो, पहिली बीट अशा प्रकारे पहिल्या बीटवरती यायचंय। त्यानंतर खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ओन नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्प्लिट करायचंय। स्प्लिट केल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती हे जी लेअर आहे मित्रांनो दुसरी, म्हणजे स्प्लिट केल्यानंतर पुढची ती लेअर आपल्याला इझिली इथे पहिल्यांदा इथे स्टार्ट लिहून या ऑप्शनवरती क्लिक करून आता जो तुम्ही एक्सपोर्ट केलेला तोच व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्यानंतर इथे कोपऱ्यात सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हा व्हिडिओ डिलीट मारायचा आहे, म्हणजे दुसरा पार्ट जो आहे तो स्प्लिट केलेला। त्यानंतर आता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इथे मोठ्या। त्यानंतर आपल्याला कोणताही एक फोटो ॲड करायचा आहे।
फोटोवरती टच केल्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना फोटो जो आहे तो ॲड होऊन जाईल मित्रांनो. तर सोडा आता फोटो ॲड झाल्यानंतर ना आता ही व्हिडिओची लेअर आहे ही वाढून घ्यायची. मी हा व्हिडिओ ॲड केला वाटतं, सॉरी चुकून व्हिडिओ ॲड केलेला आहे. तर फोटो ॲड करायचे. तर फोटो 15 सेकंद 16 सेकंद 17 सेकंदपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना हे व्हिडिओ जिथपर्यंत मोठं होतं तिथपर्यंत मोठं करून या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा जो पार्ट आहे तो डिलीट मारायचा आहे. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, ते बीट टू कुठे येते तिथे थांबून स्प्लिटच्या ऑप्शनवरती असं क्लिक करायचं आहे. तर हळूहळू पुढे न्यायचं आहे मित्रांनो. तर जिथे जिथे एकदमच बीट चेंज होते ना तिथे असं स्प्लिट मारायचं आहे. तर इथे बघू शकता व्हाईट आलेलं आहे. त्यानंतर ना स्प्लिट असं खूप स्प्लिट आहेत मित्रांनो, तुम्ही स्प्लिट करायचे, मी पण करून घेतो. त्यानंतर ना आता या व्हिडिओच्या म्हणजे हे जे व्हिडिओवरती क्लिक करून याची सुद्धा साईज वाढवून घ्यायची. त्यानंतर ना आता साईज वाढवल्यानंतर ना बॅक यायचे, सॉरी बॅक नाही, मी तुम्हाला कुठले इफेक्ट्स कुठे ॲड करायला सांगतो ते तुम्ही ॲड करायचे आहेत मित्रांनो. तर आता सर्वात पहिल्यांदा इथे पहिली जी लेअर आहे मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही स्प्लिट केलेला असेल. तर आता दोन्ही बोटाने असं मोठं करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे पहिल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथे झूम ऑन हा जे म्हणजे त्याला काय म्हणते तर डायरेक्शन आहे मित्रांनो, तो ॲड करून घ्यायचा आहे. दुसऱ्या प्लसच्या आयकॉनला सुद्धा झूम ऑन, तिसऱ्याला सुद्धा, चौथ्याला सुद्धा. त्यानंतर ना 5व्या प्लसला इथे लाईट म्हणून एक आहे मित्रांनो. त्यानंतर ना 6व्याला झूम ऑन. त्यानंतर ना इथे 7व्या प्लसच्या आयकॉनला झूम ऑन. त्यानंतर ना 8व्याला पण झूम ऑन. इथे 9व्याला यायचं, इथे शेक 2 म्हणजे ते शेक 2दा दाबायचं आहे मित्रांनो. त्यानंतर ना 9व्याला 10व्याला यायचं, इथे लाईट 11व्याला लाईट. त्यानंतर ना 12व्याला इथे शेक 2 याला 3दा क्लिक करायचं 12व्याला. त्यानंतर ना पुढे जायचं, इथे 13व्याला लाईट, 14व्याला पण लाईट, 15व्याला तसंच ठेवायचं, 16व्याला इथे लाईट ॲड करायचं आहे, 17व्याला लाईट ॲड करायचं आहे, 18व्याला इथे शेक ॲड करायचं आहे, 19व्याला इथे लाईट ॲड करायचं आहे आणि 20व्याला पण शेक 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर पहिल्या लेअरवरती म्हणजे दुसऱ्या लेअरवरती यायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे जटल 2 हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर ना तिसऱ्या लेअरवरती क्लिक करून त्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जायचं, इथे जटल 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जाऊन इफेक्ट्समध्ये जायचं आहे, जटल 2. त्यानंतर ना इथे जटल 2 पुढच्या लेअरला इफेक्ट्समध्ये जाऊन जिटर डाऊन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर ना पुढच्या लेअरला जाऊन म्हणजे इथे 4 सेकंद 35 मिलीसेकंडच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन इथे जटल 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर ना 4 सेकंद 80 मिलीसेकंडच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन इथे जिटर अप हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर ना ते 2 लेअर खुले सोडायचे. त्यानंतर ना म्हणजे 2 लेअर बघू शकता आता 5 सेकंद 15 मिलीसेकंदची एक लेअर, त्यानंतर 5 सेकंद 40 मिलीसेकंदची एक लेअर ती खुली सोडायची. त्यानंतर ना आता 6व्या सेकंडच्या लेअरवरती म्हणजे 6व्या सेकंडच्या पहिल्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जायचं आहे, जटल 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती इफेक्ट्समध्ये जाऊन जटल 2 पुढच्या लेअरवरती खुले सोडायचं आहे. पुढच्या लेअर म्हणजे 3-4 लेअर खुले सोडून इथे 7.5 सेकंडच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन त्या जटल 3 हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरमध्ये जाऊन इथे जटल 2 हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ना 2-3-4 इफेक्ट खुले सोडायचे, इथे कोणताही इफेक्ट ॲड करायचे नाही 4 लेअरला. त्यानंतर ना इथे 10 सेकंडच्या ह्याच्यावरती यायचं, 10 सेकंडच्या पहिल्याच्या लेअरवरती. त्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जाऊन जटल 3 हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ना
इथे 10 सेकंदच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन जटल टू इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यानंतरनं 4 लेअरमध्ये कोणताही इफेक्ट ॲड करायचा नाही. त्यानंतरनं 11 सेकंद 30 मिली सेकंदच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जायचं आहे. त्यानंतरनं जटल 3 इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यानंतरनं आता काय करायचं आहे ते 12 सेकंदच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इथे जटल टू इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यानंतरनं इथे 3 लेअर खुले सोडायचे मित्रांनो. इथे कोणताही इफेक्ट ॲड करायचे ते 3 लेअरच्या फोटोजला. त्यानंतरनं 13 सेकंद 17 मिली सेकंदच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जायचं आहे. जटल 3 इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतरनं 13 सेकंद 80 मिली सेकंदच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन जटल 2 इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतरनं लास्टच्या लेअरवरती जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन जटल 2 इफेक्ट ॲड करायचे. तर आता इफेक्ट आणि ॲनिमेशन्स ॲड करून झालेले आहेत मित्रांनो. तर आता काय करायचं आहे, पहिले जे प्लस आहे का नाही पहिलं त्यावरती जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ते बघू शकता माझं फिंगर. त्यानंतरनं मी तुम्ही एक लोगो बनवलेला असेल मित्रांनो, क्रिएट केलेला, तो सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. त्यानंतरनं व्हिडिओच्या एंडपर्यंत असं याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ एंडवरती क्लिक केल्यानंतरनं व्हिडिओच्या एंडपर्यंत इझिली येऊन जाईल. तर आता काय करायचं आहे, तुम्ही जे सॉन्ग म्हणजे आता असं साईडला इथे कोपऱ्यात एक लावलेला होता मित्रांनो, तो व्हिडिओ तो आहे ना, तुम्ही डिलीट मारून टाकायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ होता मित्रांनो. इथे त्या व्हिडिओच्या लेअरवरती डिलीट मारून टाकायचं मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे रिसोल्युशन हे 1440 करायचं. त्यानंतर 2 नंबरचं 60 करायचं. त्यानंतर MBPS जो आहे तो 38 नाहीतर 40 करायचं. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती येण्याने पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.